बोला नाव ते कुठे दिसलं पाहिजे तुम्ही शूट करा त्या कट्टरवर शूट करा तुम्ही आणि हे नाव सगळं माईक कुठं जातं माईक आज आता गेला बोला की आपला कागद त्यांच्या हातात जाईल रोजगार मिळालाच पाहिजे युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे चल पुढे असं व्यक्त करतो नाही बाबा सरांचं सहकार्य पहिल्यापासून आहे बरं का मदत केलेल्या प्रत्येक वेळेस म्हणजे मातीचा थोडंफार देणार कौशल्य विभागाचं पुस्तक अरे माईक आवाज कमी काय दिसतं की आम्ही आपल्याला देतोय ह्यामध्ये कशी पहिली गोष्ट की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं की 5 महिने मुदत वाढवली आणि सरसकट दिली तर सरसकट मागणी असेल. सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं सांगली जिल्ह्यामध्ये जाहीर झाले जिल्हा परिषद असेल किंवा बाकीचे सगळे आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये 2-3 महिने पगार पेमेंटचं कसं आहे आपल्या सर्व आम्ही काय आपल्याला माहिती नाही आता आम्ही काय केलं की तर ह्या मुलांचा पगार तुमच्या माहिती सांगतो साहेब आपल्याकडं ज्या लोकांनी मला इथं हजेरी भरते ना हजेरी भरते हजेरी भरते त्यानंतर आतापर्यंत काही ठिकाणी अजून हे जी मुलं आहेत त्या मुलांना महिने होतं त्याचं 5 महिने परत त्यांना दिले आणि अद्याप त्या मुलांना अजून पण जाहिरात करून घेतलं जातं. जर दंगा करू नका सरकार जवळ आपण एकदा मांडा बस बस दोन्ही बस जर हजेरी नाही होते त्याने जर त्यांची प्रोफाईल अपडेट नाही केली आणि आपल्या कॅन्डिडेटचे जर प्रोफाईल अपडेट होऊन जर रिजॉईनिंग जर नाही झालं तर त्याला माझे नाही लागलं. पण आपण त्या संदर्भात प्रेस नोट दिली प्रत्येकाला आपण रिमाइंडर पत्र दिले आणि व्यक्तिशा आपण प्रत्येकांना कॉलिंग करतो. शाळेचा विषय हा 1 जुलैपासून पत्र निघालेला आहे. शाळा 1 जुलै रेग्युलर त्यांचं 1 जुलैपासून जॉईन होती. फक्त आपली विनंती आहे बाकीचं पण काय आपण देखील आपल्या खात्यावर थोडं सहकार्य करावं 100% निवेदन देतो आहे. आणि खरोखरच म्हणजे कसं आहे की आता ह्या मुलांची जर परिस्थिती बघितली नाही माहिती आहे तर आता फार 6,000 नाही 6,000 8,000
ज्यांच्या घरामध्ये बाकीची गोष्टी होत नाही आपल्याला विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीने करावं. जर ह्या पगाराचा ह्या 25,000 ह्या मुलाचा नाही निघाला तर आम्ही कलेक्टर ऑफिस असेल किंवा आस्थापना ऑफिस असेल तर अमर उपोषणाचा पण इशारा देतो. नाही उपोषणाची तुम्हाला गरज नाही पडणार कारण म्हणजे थोडा साखर पुढं नाही लोकेशन म्हणजे काय मार्ग नाही. ओके सर. द्यायला जातो ना त्यावेळेस आम्हाला माझं नाव इकडे गाडी घेऊन यायला लवकर. पुढे या मागा कशात थांबला इकडे या जेम्स इकडे या प्रशासकाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सांगितलं गेलं निवडणुकीपूर्वी आश्वासन देण्यात आलं पण तब्बल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगत असताना सरसकट जैनिक त्याला सांगितलं असताना अद्याप त्या मुलांना जैनिक घेतलं जात नाही म्हणून त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण अनुभव त्या माझ्यासोबत जर समजा बाबा मानो तुम आगे बढ़ो बाबा मानो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्या युवकांना रोजगार